नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बोंगू की किचन. मित्रांनो, आज मी तुम्हाला मेथीच्या पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला सुरू करूया मेथीचे पराठ्याची रेसिपी. सर्वात आधी मी मेथीला स्वच्छ पाण्याने धुवून काढलेलं आहे. त्यानंतर आपण गंजामध्ये दोन लोटे पाणी घालून एकदा उकळी व्हायसाठी गॅसवरती ठेवून देऊया. पाण्यामध्ये शिजवल्याने मेथीचा कडूपणा चालला जातो, त्यामुळे मी त्याला उकळी देत असते. चला, एक कटोरा घेऊन घेऊ. त्यामध्ये आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेऊन घेऊया. गव्हाचं पीठ घेतलं की त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया. 1 चमचा मीठ घातलाय. त्यामध्ये आपण अजवाईन 2 चमचे हाताने मिक्स करून टाकूया. त्याच्याने कसं असते, मेथीच्या पराठ्याची चव आणखी वाढून जाते. म्हणून अजवाईन टाकणं नको विसरा मित्रांनो. ठीक आहे. थंडीचा सीझन चालू झालेला आहे आणि आता थंडीच्या सीझनमध्ये मेथी, चवळी वगैरे भरपूर मिळत असते. म्हणून जितकं आपण हिरवे पालेभाज्या थंडीच्या मोसममध्ये खाणं तेवढं चांगलं असेल मित्रांनो. त्यानंतर चला आपण गोडा मसाला टाकूया. 1 चमचा. 1 चमचा टाकल्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकूया. 1.5 चमचा मिरची पावडर टाकूया. त्यानंतर 1 कांदा घ्यायचा, त्याला बारीक चिरून घ्यायचं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊन ते पण टाकून देऊया त्यामध्ये. ते टाकल्याने त्या मेथीच्या पराठ्याची चव आणखी वाढून जात असते. चला, तोपर्यंत आपल्या मेथीला एक उकळी आलेली आहे मित्रांनो. थंड पाण्याने चांगलं व्यवस्थित धुवून कणकीचं मिश्रण आपण रेडी केलेलं होतं, त्यामध्ये आपण ते मेथी मिक्स करूया. मिक्स केलं की थोडं पाणी घालून त्याला गुंतूया. थोडं पाणी घालून व्यवस्थित गुंतूया मित्रांनो, जेणेकरून तो डो सॉफ्ट होणार आणि मेथीचे पराठे पण खूप सॉफ्ट लागणार. थंडीच्या मोसममध्ये मेथीचे पराठे खायची मजाच खूप भारी असते. डो झालेला आहे. त्यानंतर 1 टिल्ली तेल टाकून आपण एकदा पुन्हा गुंतून घेऊया 5 मिनिटापर्यंत. ते गुंतून झालं की 5 ते 10 मिनटं आपण त्याला झाकून रेस्ट करायला देऊया, जेणेकरून मेथीचे पराठे आपल्याला सॉफ्ट लागणार मित्रांनो. आपण आटा गुंतून घेत आहोत, तोपर्यंत गॅसवरती कमी आचेवर तवा मांडून घेऊया आपण. तोपर्यंत तवा आपला गरम होऊन जाणार. 5 ते 10 मिनटं रेस्ट देऊन झालेलं आहे आपल्या डोला. चला, तर आता आपण पराठ्याची तयारी करूया. एक लोई घेऊन घेऊया पराठे बनवण्याकरिता आणि जसे आपण पोळी बेलतो ना, तशा पद्धतीने आपण गोल गोल बेलून घेऊया. आपण बेलत आहोत तोपर्यंत आपला तवा गरम होऊन रेडी झालेला आहे. व्यवस्थितपणे आपण गोल गोल बेलून घेऊया. जर तुम्हाला बेलता नसेल येत मित्रांनो, तर काही पण डब्याचं झाकण असेल ते मधात मांडून त्याच्याने कॉर्नर कट करून तयार करू शकता तुम्ही पराठे. चला, तर मग ताव्यामध्ये एक साईड पहिले शेकून घेऊया, मग दुसऱ्या साईड शेकूया. दुसऱ्या साईड जास्त शेकूया, जेणेकरून सॉफ्ट होऊन जाणार पराठे. व्यवस्थितपणे शेकून वरून तेल लावूया. तेल लावल्याने कसे असतात, सॉफ्ट होऊन जातात पराठे, कडक होत नाही. त्यामुळे आपण व्यवस्थितपणे तेल लावलं. तुम्ही तूपही लावू शकता किंवा घी पण लावू शकता. सॉफ्ट झालेले आहेत पराठे, बघू शकता मित्रांनो कसे क्रिस्पी होऊन गेलेले आहेत. तोपर्यंत बाकीचे पराठे पण आपण शेकून घेऊया मित्रांनो. तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगाल मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. हेल्दी आणि टेस्टी पण आहे आणि भरपूर विटॅमिन्स आहे यामध्ये. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल मित्रांनो.